टेटचा रिझल्ट लागला आणि पुढच्या प्रोसेस ठप्प. कारण की आता झालं आंदोलन सुरू आणि आंदोलन कधी संपेल सांगता येत नाही. सो मला तर वाटते की आपल्याला सरकारने सांगून द्यायला पाहिजे की तुम्ही फक्त अभ्यास करत राहा, आमच्या नांदी लागू नका. आम्ही जागाही काढणार नाही, रिझल्टही लवकर लागणार नाही आणि आम्हाला नोकरीही लवकर लागणार नाही. कारण बघा ना, कोणता रिझल्ट असा आहे की तो पूर्णपणे पारदर्शक लागला. UPSC घ्या, MPSC घ्या, सरळ सेवा घ्या, कोणताच रिझल्ट पारदर्शक लागत नाही. आणि आता खूप कंटाळा आला या गोष्टीचा. आम्ही आमच्याकडून जेवढा प्रयत्न होतो तेवढा प्रयत्न आम्ही 100% करतो. खूप अभ्यास करतो आम्ही. कधीतरी तुम्ही एखाद्या ॲस्पिरंटच्या रूममध्ये जाऊन बघा, त्याचा पूर्ण 24 तास अभ्यासामध्येच गुंतलेला असतो तो. आणि तुम्ही आमचं एक्झाम घेताना आम्हाला आठवडाभर किंवा जास्तीत जास्त 15 दिवस आम्हाला वेळ देता फॉर्म भरायचा आणि एक्झामसाठी. आणि तुम्ही रिझल्ट लावता 2-2, 3-3 महिन्यानंतर. त्याच्यानंतर आम्हाला नोकऱ्या देतात 5-5, 6-6 वर्षानंतर. तोपर्यंत आम्ही करायचं काय हे तरी आम्हाला सांगा. आम्ही आमचा एक ड्रीम पोस्ट हासिल केल्याच्यानंतर आम्हाला लवकर नोकरी लागली पाहिजे. उगाच आम्हाला अडकवून ठेवू नका प्लीज. लवकर रिझल्ट लावा, जसा लावायचा तसा लावा असं मी म्हणणार नाही. मला पारदर्शकच रिझल्ट हवा. खूप कंटाळा आला आम्हाला ॲस्पिरंट राहून. आम्ही मेहनत घेतो, उगाचच आम्ही एवढे 900 रुपये फी भरलेली नाही आहे. प्लीज सरकारला माझी विनंती आहे की लवकरात लवकर टेटचा निकाल लावून मोकळं करा आम्हाला. ते पण पारदर्शक निकाल हवा. किती दिवस आंदोलन करायची मुलं? सेंट्रलच्या पण नोकऱ्या तशाच, मुलं आंदोलन करतात म्हणजे परीक्षाही आम्हीच द्यायची, आंदोलनही आम्हीच करायची. मग तुम्ही आम्हाला काय करणार? म्हणजे